मला आवडतेस तू. तुझा स्वभाव, तुझं वागणं, तुझं बोलणं, तुझं चालणं, तुझं बंदूक पकडणं, तुझ्यातला साधेपणा, तुझ्यातली धमक, तुझा प्रत्येकावर निरपेक्षपणे जीव लावणं, तुझा समजूतदारपणा, तुझा विश्वास, तुझा खरेपणा. गन लोड करत असताना तुझ्या या सुंदर पापण्या अलगद उघड बंद होणं, उंदराला घाबरणं, तर कोणावर अन्याय होत असेल तर त्याला धडा शिकवणं, स्वतःला सांभाळणं आणि जगाला तारणं, तुझ्या हातचा स्वयंपाक, तुझं नकळत हात उशीखाली ठेवून झोपणं, साडीच्या निऱ्याही मोजून घालणं, परोपकारांचा कुठलाही हिशोब न ठेवणं, तुझी ना प्रत्येक छोटी गोष्ट मला आवडते. तारिणी, यू आर द बेस्ट थिंग एव्हर हॅपन टू मी. तुझ्याशी लग्न करणं हे स्वप्न होतं माझं. आणि आपलं लग्न होण्याआधी हे चित्र मी मनातल्या मनात कित्येकदा रंगवलं होतं. तू म्हणतेस ना की माझी ती खूप लकी आहे. खरं तर लकी मी आहे, कारण माझ्या आयुष्यात तू आलीस तारिणी. जेव्हा या बांगड्यांची खरी हकदारी येईल ना, तेव्हा मी तिला या बांगड्या नक्की दे. बॉस, तू माझ्या सोबत असल्यावर ना सगळं जग सुंदर वाटतं मला. सगळे मिशन सोपे वाटतात आणि सगळं आयुष्य आनंदी वाटतं. तू जेव्हा माझा हात हातात धरतेस ना, तेव्हा असं वाटतं की मी काही करू शकतो, अख्खं जग जिंकू शकतो. आणि तू जेव्हा माझ्या आजूबाजूला असतेस ना, तेव्हा मला कोणी काही करणार नाही असा एक विश्वास असतो. इतर मुलींना त्यांच्या नवऱ्याबरोबर कसं सेफ वाटतं, अगदी तसं माझी ती दुसरी कोणी नसून तू आहेस बॉस. आणि आयुष्यभर तू राहशील. तुझ्या हातच्या पोळ्या आयुष्यभर खायला आवडेल मला. तारिणीचा केदार म्हणून जगायला आवडेल मला. तो हक्क देशील? तारिणी केदार खांडेकर, आय लव्ह यू. काय झालं? माझं काही चुकलं का? नाही का प्रेम तुझं माझ्यावर? बॉस,